संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. असं आहे की महाराष्ट्रातील शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू असं ठासून त्यांनी सांगितलं होतं. आता तेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, आज मुख्यमंत्री आहेत. आता सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पाळावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा करावी. हे फसवं पॅकेज जाहीर करून राज्य शासनाने शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे. त्याचबरोबर आता कापूस आता लवकरात लवकर निघणं चालू झालेलं आहे. राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मिळून तो परदेशातनं जर तुम्हाला कापूस महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात आणायचा असेल तर जो आयात कर लागतो तो आयात कर पहिले 11% होता. 17 ऑगस्ट रोजी शासनाने निर्णय घेऊन आयात कर 0% केला. आता कापसावरील आयात कर 0% केल्यामुळे परदेशातला कापूस आता महाराष्ट्रात येईल, परदेशातला कापूस आता भारतात येईल आणि मोठ्या प्रमाणात कापसाचे भाव त्या निमित्तानं कमी होतील. शेतकऱ्यांना कापसाचे भाव या चुकीच्या निर्णयामुळे मिळणार नाही, मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील. जवळजवळ हा जो निर्णय घेतला आयात कर रद्द करण्याचा त्याच्यामुळे जवळजवळ आजच्या तारखेपर्यंत जवळजवळ 32 लाख गाठी कापसाच्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहे. 32 लाख गाठी आणि पुढील अजून महिन्यात, दीड महिन्यात, 2 महिन्यामध्ये जवळजवळ 100 लाख गाठी महाराष्ट्रामध्ये येतील. अशा प्रकारची परिस्थिती आहे. हा शेतकऱ्यावर अन्याय करणारा निर्णय आहे. जो कापूस उत्पादक शेतकरी आमचा विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, काही भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यासाठी अतिशय चुकीचा निर्णय आहे. त्याच्यामुळे हा कापूस आयात कर जो आहे ते रद्द केलेला तो निर्णय शासनाने रद्द करून कापसाला चांगले भाव दिले पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि अशा परिस्थिती आता 2-3 दिवसामध्ये दिवाळी आली आहे. आमचा शेतकरी अडचणीत आहे, चिंतेत आहे आणि अशा या अडचणीच्या परिस्थितीमध्ये चिंतेमध्ये असताना कशा पद्धतीनं तो दिवाळी साजरी करणार, म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून आज काळी दिवाळी साजरं करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्या माध्यमातून शासनाचे डोळे उघडले पाहिजे.